मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज, धातू आणि अधातू गुणधर्म. आपल्या आवर्त सारणीमध्ये असलेल्या मूलद्रव्यांचे धातू आणि अधातू गुणधर्म आपण पाहतोय. मेटल शो टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स, हेन्स मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. धातूमध्ये इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्याचा गुणधर्म असतो, म्हणून आपल्या आवर्त सारणीमध्ये डावीकडे सर्व ठेवलेले आहेत ते इलेक्ट्रॉन देणारे आहेत आणि त्यांना म्हणायचं मेटल्स. म्हणजे लेफ्ट साइडला मेटल्स ठेवलेत, राईट साइडला नॉन मेटल्स ठेवलेत आणि एक झिगझॅग लाईन दाखवलेली उजव्या साइडला थोडीशी, त्या ठिकाणी मेटॅलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य ठेवलेले आहेत. अशा पद्धतीची आपली या आवर्त सारणीची रचना आहे. नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. परत एकदा, मेटल्स हे इलेक्ट्रॉनला देतात म्हणून त्यांना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतात. कसं काय मी बोर्डावर समजावून सांगतो. नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कसं ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेवटच्या काही भागामध्ये. नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. नेक्स्ट पुढे वळू. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. डावीकडून उजवीकडे जसंही आपण जाऊ तसं धातू गुणधर्म हा कमी 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 होतो. दिस इज बिकॉज ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. याचं कारण दिलेलं आहे, अणूचा आकार कमी कमी झाल्यामुळं धातू गुणधर्म कमी कमी होतो. इन द पिरियड लेफ्ट एलिमेंट्स आर मेटल्स व्हाईल राईट आर नॉन मेटल. डावीकडचे सर्व धातू आहेत, उजवीकडचे सर्व अधातू आहेत. तर ही आपली आवर्त सारणी आहे. डावीकडे एवढे सगळे जे ठेवलेले आहेत हे सगळे धातू आहेत आणि उजवीकडे हे एवढे सगळे ठेवलेले हे अधातू आहेत. आणि इथे ही जी लाईन आहे अल्युमिनियम, जर्मेनियम वगैरे, ही सिलिकॉन, ही मेटॅलॉइड्स आहे, धातू सदृश्यांना दर्शवते. नेक्स्ट पुढे वळू. ॲज इन अ ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. वरून खाली येताना आवर्त सारणीमध्ये धातू गुणधर्म वाढत वाढत जातो. झिगझॅग लाईन इन द टेबल इज मेटॅलॉइड एलिमेंट्स. आता ही झिगझॅग लाईन कुठं आहे हे थोडक्यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही इथे अशी झिग झॅग झिग झॅग झिग झॅग झिग झॅग झिग झॅग, ही या ठिकाणी आता इथे क्लिअर दिसते बघा तुम्हाला झिगझॅग लाईन. तर हे जे इकडलं 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 हे जे मूलद्रव्य आहेत यांना मेटॅलॉइड असं म्हणायचं. मेटॅलॉइड म्हणजे धातू सदृश्य, ज्यांच्यामध्ये धातू आणि अधातू दोहोंचेही गुणधर्म या ठिकाणी सापडतात. आता पुढं ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. आपल्याकडे जी हॅलोजन फॅमिली आहे तिच्यामध्ये बदल काय होतो हे सांगायचंय आपल्याला. ग्रेडेशन या शब्दाचा अर्थ थोडा थोडा बदल या ठिकाणी होत जाणे. ओमकार, थोडा थोडा बदल या ठिकाणी काय काय होत जातो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ग्रेडेशन म्हणजे थोडा थोडा होत जाणारा बदल. नेक्स्ट पुढे वळूयात. ऑल ऑफ द देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. सगळ्यांचा फॉर्म्युला X2 आहे. म्हणजे Cl He2 Xe2 Zn2 या पद्धतीनं सगळ्यांचा X2 फॉर्म्युला आहे हॅलोजनचा. Cl2 Br2 F2 Cl2 वगैरे वगैरे. ग्रेडेशन इज ऑब्झर्वड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. वरून खाली येताना थोडा 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 बदल जाणवतो. ग्रेडेशन या शब्दाचा अर्थ बदल असा आहे. तर भौतिक गुणधर्म आहेत रंगरूप वास्तव यांच्यामध्ये वरून खाली येताना थोडा थोडा बदल सापडतो. नेक्स्ट इथे हा टॉपिक संपलेला आहे. परत एकदा तुमच्या माहितीस्तव या ठिकाणी रिवाइज मारूयात आपण. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे इथून पुढे. धातू आणि अधातू गुणधर्म. तुमच्या समोर कॅमेरा सुरू आहे. कॅमेरा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी समजावून सांगतो काय गोष्टी आहेत त्या. धातू आणि अधातू गुणधर्म यांच्याबद्दल. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कसं, इलेक्ट्रो निगेटिव्ह कसं. तर हे कालचं आपलं झालेलं आहे. आता याला मोडतो आणि समजून घ्या आता. जर आपण आवर्त सारणीचा जर विचार केला तर ही अशा पद्धतीची आपली आवर्त सारणी आहे. आवर्त सारणीची ही लेफ्ट साइड आहे आणि ही जी आहे ही राईट साइड आहे. तर ह्या राईट साइडला ठेवलेले आहेत हे आहेत नॉन मेटल आणि इकडं या साइडला ठेवले ते आहेत मेटल्स. म्हणजे धातू मूलद्रव्य इकडं ठेवलेले आहेत आणि अधातू मूलद्रव्य हे या ठिकाणी राईट साइडला ठेवलेले आहेत. या ठिकाणी झिगझॅग लाईन अशी दाखवते आणि ही मूलद्रव्ये आहेत ही मेटॅलॉइड आहेत. मेटॅलॉइड मेटॅलॉइड याचा अर्थ धातू सदृश्य, म्हणजे धड धातू बी नाही आणि धड अधातू बी नाही.
आता हे जे मेटल आहेत उदाहरणार्थ याच्यामध्ये लिथियम असं घेऊयात आणि इकडं नॉन मेटल मध्ये क्लोरीन असा घेऊयात. बघा आता हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कसा तयार होतो आणि हा इलेक्ट्रो निगेटिव्ह कसा तयार होतो हे आपण एक्सप्लेन करूयात. लिथियमची रचना काढण्याचा प्रयत्न केला तर हा आहे लिथियमचा केंद्रक. पॉझिटिव्ह प्रभार. पॉझिटिव्ह प्रभार 3 असतात. पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉन, दुसरी कक्षा 1 इलेक्ट्रॉन. मग हा 1 इलेक्ट्रॉन धातू देऊन टाकतात. धातूनं 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह प्रभार. 3 निगेटिव्ह पैकी 3 निगेटिव्ह आणि 3 पॉझिटिव्ह एकत्र असतात, तर 3 निगेटिव्ह पैकी एक निगेटिव्ह जर गेला तर 3 पॉझिटिव्ह जशाच तसे राहिले, पण निगेटिव्ह मात्र 2च राहिले. मग आता वजन कुणाचं झालं जास्त? 3 पॉझिटिव्हचं. म्हणून धातू हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. आता क्लोरीन कडे वळूयात. क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 8 7 असतात. याला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. बघा, 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. 1 इलेक्ट्रॉन खटकुनी घेतं, 2 8 8 तयार होतं. 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं याच्यावर एक मायनस प्रभार येतो, म्हणून हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह तयार होतात. तर असा हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्हचा मुद्दा आहे. आता अजून थोडस याच्या पुढच्या गोष्टींकडे आपण या ठिकाणी जाऊयात. चला, हीच आवर्त सारणी आहे. याच आवर्त सारणीमध्ये या ठिकाणी हे जे वरून खाली येतात यांना ग्रुप्स म्हणतात. आपण याच्या आधी शिकलेलो आहेत ग्रुप्स, गण वरून खाली. तर इथं जे मूलद्रव्य आहे हायड्रोजन, त्याच्यानंतर आहे लिथियम, त्याच्यानंतर आहे सोडियम आणि अशी खाली मूलद्रव्य चालतात. तर हे कमी धातू, हे त्याच्याहून जास्त धातू, त्याच्याहून भारी, त्याच्याहून भारी, म्हणजे वरून खाली येताना धातू गुणधर्म इन्क्रीज होतो. इन्क्रीज मेटल कॅरेक्टर. बघा, परत इकडून इकडं जाताना डिक्रीज होतो. कमी होतो का? तर अणूचा आकार कमी होतो, हे काल शिकलो होतो. अणूचा आकार कमी झाल्यामुळे धातू गुणधर्म आवर्तामध्ये लेफ्ट कडून राईट कडे कमी होतो, तर टॉप कडून बॉटम कडे इन्क्रीज होत चालतो, वाढत चालतो. अशा पद्धतीनं हा टॉपिक संपलेला आहे. हा टॉपिक संपलेला आहे.